काल 22/6 रोजी कशेडीत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम झाला. गेली अनेक वर्षे 39 वर्षे तेथे झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी व्हा, स्वतःच्या हाताने झाड लावा, जगविण्यासाठी जे काही करायला हवे ते करा यासाठीची निमंत्रणे दरवर्षी पाठविण्यात आली आहेत. झाडे लावणे महत्त्वाचे आहे हे साऱ्यांना पटते, पण फार थोडी माणसे झाडे लावण्या जपण्याच्या उपक्रमात सहभागी होतात. झाडे लावण्यासाठी कशेडीतच यावे असा प्रकल्पाचा आग्रह नाही. माणसे जेथे राहत असतील तेथे राहून त्यांच्या गावी त्यांनी हे काम करावे, पण वृक्षवेली लावण्या जपण्याचे काम जाणीवपूर्वक व्हायला हवे. वृक्षजागरूक माणसांचे प्रमाण वाढायला हवे. वृक्षधर्म पाळणाऱ्या माणसांचे समूहमन निर्माण करणे जमायला हवे. बिनभिंतींच्या शाळेकडून गेली अनेक वर्षे यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. वृक्ष लागवडीच्या उपक्रमात सहभागी व्हा असे सुचवणारे निमंत्रण जवळजवळ 50 माणसांना पाठविण्यात आले होते. काही व्यक्तींना फोनही केले गेले होते, पण महेंद्र जंगम आणि त्याचे 3 मित्र सोडल्यास झाडे लावण्यासाठी कोणीही तेथे आले नाही. माझ्या गाडीने या, चहा जेवणाची व्यवस्था तेथे केली जाईल यासाठी खिशातील एक नवा पैसाही खर्च करायला लागणार नाही. तेथील परिसरही निसर्ग सुंदर आहे. महेंद्र जंगम याने हे अनेकांना सांगितले, पण त्याचे 3 मित्र सोडल्यास अन्य कोणीही तेथे आले नाही. बऱ्याच माणसांना फक्त करमणूक हवी आहे. अनिर्बंध वृक्षतोडीतून परिस्थिती किती गंभीर झाली आहे हे समजून घेण्यासाठी वेळ द्यायलाही माणसे तयार नाहीत. कशेडी माथ्यावर लागवडीसाठी म्हणून विविध प्रजातींची 400 झाडे नेण्यात आली होती. काही रोपे रानातून गोळा करण्यात आली होती. ज्या वृक्षांच्या फांद्या जगतात त्यांचे काही छाटही तेथे नेण्यात आले होते. काही गावकऱ्यांच्या मदतीने ही रोपे लावण्यात आली. लागवड एका दिवसात पूर्ण होऊ शकलेली नाही. उरलेली रोपे पुढील काही दिवसात लावली जातील. ही सारी रोपे जगतील का? बहुधा नाही. जास्तीत जास्त रोपे जगावीत म्हणून जे काही करणे शक्य आहे, माझ्या आवाक्यात आहे ते सारे मी करीन, पण माझ्या एकट्याच्या क्षमतेच्या मर्यादा मला माहीत आहेत. झाडे लावण्या जगविण्याच्या कामात साऱ्यांनी भाग घ्यायला हवा. असे घडले तरच काही समस्यांची तीव्रता काही अंशी कमी होईल. म्हणून वृक्षवेली लावण्या जगविण्याच्या उपक्रमात अनेकांनी सामील व्हावे असा प्रयत्न प्रकल्पाकडून केला जात असतो. झाडे लावणे जगविण्यासाठी पुरेसे प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे कळत असूनही माणसे त्यासाठी वेळ देत नाहीत. ती तसा वेळ का देत नाही याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षे प्रकल्पाकडून केला जात आहे. वृक्षवेली लावण्यासाठीची प्रेरणा कशी देता येईल यासाठी नेमके काय करायला हवे यावर चिंतन करण्यासाठी वेळ काढा. खूप मोठ्या प्रमाणावर झाडे लागली जगली तरच पुढील पिढ्यांचे जगणे सुसह्य होणार आहे. हे माहीत असूनही माणसे वृक्षधर्म पाळायला तयार नाहीत. उगवणाऱ्या दिवसागणिक तापमान वाढत आहे. उष्णतेच्या लाटा जगभर उठत आहेत. वणव्यांची वारंवारिता वाढू लागली आहे. प्राण्यांच्या अनेक प्रजातींचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. या चित्रात बदल करण्याचे काम फक्त मानव प्रजातीच करू शकते. अन्य जीवांना ती मुभा नाही. कृपया हे वास्तव समजून घ्या व वृक्षधर्माचे पालन करा ही विनंती आहे. धन्यवाद. You okay? You need a minute? Cool. Okay. Listen up, people. I know a thing or two about extinction. And let me tell you, and you'd kind of think this would be obvious, going extinct is a bad thing. And driving yourselves extinct? In 70 million years, that's the most ridiculous thing I've ever heard. At least we had an asteroid. What's your excuse? You're headed for a climate disaster, and yet every year governments spend hundreds of billions of public funds on fossil fuel subsidies. Imagine if we had spent hundreds of billions per year subsidizing giant meteors. That's what you're doing right now. Think of all the other things you could do with that money.
Around the world, people are living in poverty. Don't you think helping them would make more sense than, I don't know, paying for the demise of your entire species? Let me be real for a second. You've got a huge opportunity right now. As you rebuild your economies and bounce back from this pandemic, this is humanity's big chance. So here's my wild idea. Don't choose extinction. Save your species before it's too late. It's time for you humans to stop making excuses and start making changes. Thank you.